मीठ आणि बी-पी यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. मीठ म्हणजे नेमकं काय? तर मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. यातील सोडियम हा घटक बी-पी वाढवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतो. मीठ आणि बी-पी यांचा थेट संबंध आहे. मीठ खाल्ल्यामुळे शरीरात पाणी साचून राहतं. सोडियम जास्त झालं की शरीरात पाणी साठतं. त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं. रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि बी-पी वाढतो. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. जास्त मिठामुळे रक्तवाहिन्या कडक होतात. रक्तप्रवाहासाठी त्यांना जास्त जोर लागतो. त्यामुळे बी-पी वाढतो. त्यामुळे किडनीवर ताण येतो. किडनी अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. सतत जास्त मीठ खाल्ल्यामुळे किडनी थकते. पाणी आणि सोडियम शरीरात साठलं जातं. कायमस्वरूपी बी-पी उच्च राहतो. मिठामुळे खरंच बी-पी वाढतो का? तर हो, नक्की वाढतो. 40 वर्षावरील व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती, मधुमेह असलेले, किडनीचे आजार असलेले किंवा घरात बी-पीचा इतिहास असलेले, कमी हालचाल करणारे लोक यांना नक्कीच बी-पी वाढतो. WHO नुसार दिवसात 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. भारतीय लोक सरासरी 8 ते 12 ग्रॅम मीठ खातात, म्हणून त्यांना बी-पी आणि अटॅक जास्त आहे. स्ट्रोकचं प्रमाण पण भारतीय लोकांमध्ये जास्त आहे. लपलेलं मीठ. लोक म्हणतात की मी वरून मीठ घेत नाही तरी माझा बी-पी वाढतो. पण या पदार्थांमध्ये मीठ लपलेलं असतं, जसं की लोणचं, पापड, चिप्स, नमकीन, सॉस, बेकरी पदार्थ, पॅकेज्ड फूड, हॉटेलचं जेवण. यामुळे मिठाचं प्रमाण वाढतं आणि बी-पी वाढतो. जास्त मीठ खाल्ल्याची लक्षणे म्हणजे पहिलं महत्त्वाचं, डोकं दुखतं, चेहरा पाय सुजतो, सतत तहान लागते, चक्कर येते, थकवा जाणवतो. बी-पी अचानक वाढतो. मिठामुळे वाढलेल्या बी-पीचा धोका म्हणजे पहिला धोका हा की हार्ट अटॅक वाढतो, स्ट्रोक येतो, किडनी फेल होते, डोळ्याचं नुकसान होतं, मेंदूवर परिणाम होतात. मीठ कसं कमी करायचं? तर स्वयंपाकामध्ये मीठ कमी वापरा. वरून मीठ घालून अजिबात जेवण करू नका. मसाले, लसूण, आले, लिंबू वापरा. खाण्यामध्ये लोणची, पापड शक्यतो टाळा. पॅकेज्ड फूड टाळा. घरी शिजवलेलं ताजं अन्न खा. याला पर्याय म्हणून तुम्ही सैंधव मीठ घेऊ शकता, पण तेही प्रमाणातच, डॉक्टरांच्या सल्ल्याने. महत्त्वाचं म्हणजे बी-पी असलेल्या व्यक्तीने मीठ पूर्ण बंद करू नका, पण मर्यादित ठेवणं खूप आवश्यक आहे. अचानक मीठ बंद केलं तर अशक्तपणा येऊ शकतो. जास्त मीठ, जास्त पाणी साठा होतो, त्यामुळे रक्तदाब वाढतो. मीठ कमी केलं की बी-पी नियंत्रणात राहतो. औषधाचा डोस कमी लागतो. हृदय, किडनी सुरक्षित राहतात. तेव्हा नक्कीच तुमच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवा आणि बी-पी नियंत्रणात ठेवा. बी-पी जर नियंत्रणात असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. बी-पी हा आपल्या आजारांचं मुख्य कारण आहे. तेव्हा याला नियंत्रित ठेवण्यासाठी नक्की प्रयत्न करत राहा.